सुमारे आज या व्यासपीठावर विषय मांडू इच्छिते। भारताचे संविधान जगातील महानतम ग्रंथांपैकी एक। हर रंग खुद में समेटे जो बेखौफ लड़ा है, हर रंग खुद में समेटे जो बेखौफ लड़ा है, जाति और धर्म के दायरे से जो आगे बढ़ा है, नैतिक निष्पक्ष तर्कसंगत संविधान ही है वो। नैतिक निष्पक्ष तर्कसंगत संविधान ही है वो, जो अपनी चिता पर भी आज सहज खड़ा है, आज सहज खड़ा है। संविधान म्हणलं की आठवतं सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, प्रजासत्ताक, स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, त्याचसोबत मूलभूत हक्क सुद्धा। प्रस्तावनेत नमूद केल्याप्रमाणे आम्ही भारताचे लोक, हो आम्ही भारताचे लोक, किती भक्कमपणा, आपुलकी, एकनिष्ठता आणि समानता आहे या शब्दात। कारण संविधान कधी कोणा एकासाठी नाही, संविधान कोणत्या एका जाती, धर्म, पंथापुरतं मर्यादित नाही, तर संविधान भारतातल्या प्रत्येकासाठी आहे, ज्याने आजपर्यंत कोणावरही अन्याय होऊ दिला नाही। मग मला सांगा, यापेक्षा अजून महान काय असू शकतं? म्हणूनच मला म्हणावंसं वाटतं, ना फक्त तुझं ना माझं आहे, ना तुझं ना फक्त माझं आहे, भारतीय संविधान पूर्ण देशाचं आहे। ना तुझा धर्म श्रेष्ठ ना माझा धर्म कनिष्ठ आहे, ना तुझा धर्म श्रेष्ठ ना माझा धर्म कनिष्ठ आहे, भारतीय संविधान धर्मनिरपेक्ष आहे। ना जगण्यात तिला बंदी आहे ना शिकण्यात त्याला बंदी आहे, ना जगण्यात तिला बंदी आहे ना शिकण्यात त्याला बंदी आहे, ना तू शेट आहे ना मी ग्रेट आहे, भारतीय संविधान ही समतेची भेट आहे, भारतीय संविधान ही समतेची भेट आहे। माझ्या दृष्टीने संविधान बघायचं म्हणलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका भाषणात म्हणालेच होते, संविधान कितीही चांगलं असो पण ते राबवण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे ते जर अप्रामाणिक असतील तर संविधान वाईट ठरल्याशिवाय राहणार नाही, पण संविधान कितीही वाईट असो ते राबवण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे ते जर प्रामाणिक असतील तर संविधान चांगलं ठरल्याशिवाय राहणार नाही। संविधान निर्मितीच्या आधीची जर परिस्थिती बघायचं म्हटलंच तर माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नव्हता। एवढंच नव्हे तर स्त्रीला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नव्हता, तिला समाजाने स्वातंत्र्य दिली नव्हती। पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक पुस्तक काय दिलं आणि सारं चित्रच बदललं। संविधानाने प्रत्येकाला जगण्याचा, शिक्षणाचा, मुक्त संचार करण्याचा, शोषणाविरुद्धचा अधिकार देऊन एक नवा जन्म दिला असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही। म्हणूनच मला म्हणावंसं वाटतं, तू दिलीस आम्हाला ओळख, हक्क, अधिकार आणि हातात दिलं ज्वलंत पुस्तक, त्याचं नाव संविधान। तू दिलीस आम्हाला ओळख, हक्क, अधिकार आणि हातात दिलं ज्वलंत पुस्तक, त्याचं नाव संविधान, ज्याच्या पानात फक्त मनुष्य लिहिलाय, ज्याच्या पानात फक्त मनुष्य लिहिलाय आणि समानता उभी आहे, ते पण छाती ठोकून अगदी दिमाखात दिमाखात। आणि या सगळ्याचं श्रेय जातं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना। कारण माणसं सगळी जन्माला येतात, माणसं काय सगळी जन्माला येतात, जगतात, मरतात, पण ज्या माणसांचं जीवन संपल्यानंतरही जगणं संपत नाही ना, अशी माणसं काही वेगळीच असतात। आयुष्यभरात कर्तृत्वानं उभं केलेलं कार्य अशाच माणसांना जिवंत ठेवतं। वर्तमानात संघर्ष, भूतकाळातील अनुभव आणि भविष्याचा अचूक वेध घेणारी माणसं इतिहासाच्या पानावर शब्दबद्ध होतात आणि अशा माणसांपैकी एक व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मला असं वाटतं समाजात बदल करण्याची ताकद जर कोणामध्ये असेल तर ती पुस्तकं आहेत। कारण आजपर्यंत अनेक क्रांती पुस्तकांनी घडवल्या आहेत, हे मी नवीन सांगण्याची गरज वाटत नाही। त्यामागचं कारण म्हणजे पुस्तकानं माणसाचं मस्तक सशक्त होतं। अहो, पुस्तकानं माणसाचं मस्तक सशक्त होतं। सशक्त झालेलं मस्तक कोणाचंही हस्तक होत नसतं आणि हस्तक न झालेलं मस्तक कोणापुढे न तर मस्तक होत नसतं, न तर मस्तक होत नसतं, न तर मस्तक होत नसतं। आणि संविधान एक असं महान पुस्तक आहे ज्याने आजपर्यंत लोकशाही भक्कमपणे उभी आहे। संविधान निर्मितीच्या आधी जो मनुस्मृती ग्रंथ होता त्यामध्ये लिहिलं होतं, न स्त्री स्वातंत्र्यम अर्हति, म्हणजे स्त्रीला स्वातंत्र्य देण्याची गरज नाही।
पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या भाग 3 मध्ये तो अधिकारही स्त्रीला दिला. मग संविधानाने काय दिलं असं तर मला कोणी विचारलं तर मी अभिमानानं सांगेन, चूल आणि मूल फक्त तिच्या नशिबात होतं. चूल आणि मूल फक्त तिच्या नशिबात होतं, पण आज तिने तिच्या सामर्थ्याच्या जोरावर पूर्ण आभाळ व्यापला आहे. चूल आणि मूल फक्त तिच्या नशिबात होतं, पण आज तिने तिच्या सामर्थ्याच्या जोरावर पूर्ण आभाळ व्यापला आहे. मनुस्मृतीसारखा खालच्या दर्जाचा ग्रंथ जुगारून संविधानाने तिला नवीन जीवनदान दिलं आहे. संविधानावर बोलल तेवढं कमीच आहे. शेवटी जाता जाता मी एवढंच म्हणेन, महापुरुषांऐवजी त्यांचे विचार जपा, त्यांची कृती जपा, त्यांचं अस्तित्व जपा. फुलेंहून जास्त त्यांचं शिक्षण जपा, शिवरायांहून जास्त त्यांचं स्वराज्य जपा, लोकशाहीराहून जास्त त्यांचे पोवाडे जपा आणि बाबासाहेबांहून जास्त त्यांचं संविधान जपा. धन्यवाद. प्रेक्षक हो, तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आता या स्पर्धकाला जिंकवून देण्यासाठी तुम्ही सुद्धा मदत करू शकता. या स्पर्धकाचा व्हिडिओ लाईक करून, तसेच स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी त्या व्हिडिओवर कमेंट करून आणि हो, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून. प्रबोधन बहुउद्देशीय संस्था ही महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम घेत असते. ही स्पर्धा सुद्धा या उपक्रमाचा एक भाग आहे आणि हो, या परिवाराचा तुम्ही एक हिस्सा पण होऊ शकता. प्रबोधन मधील विविध उपक्रमांचे अपडेट मिळवण्यासाठी या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि हो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार.